हरिओम, माझं नाव गौरव प्रकाश शंकरदास. मी राहणार सावंतवाडी, उपासना केंद्र पण सावंतवाडीच आहे. 2002 पासून आम्ही सहपरिवार बापूंकडे देतोय आणि आमची श्रद्धा पण भरपूर आहे. आणि वडील आमची आई लवकर म्हणजे लहान वयात माझ्या लहान वयात गेल्यामुळे आम्हाला खूप म्हणजे मानसिक धक्के खूप बसले आहेत. 2097 सालात आई आमची एक्सपायर झाल्यानंतर काही वर्षांनी म्हणजे 2002 मध्ये वडिलांना पण हार्टचाच प्रॉब्लेम झाला आणि पूर्ण कुटुंब आमचं एकाकी पडलं. म्हणजे कोणाचाच आम्हाला असा आधार असा नाहीच. ज्या दिवशी आम्ही बापूंकडे आलो त्या वर्षापासून आमच्या आयुष्यात वेगळीच कलाटणी मिळाली, ती एवढी सुंदर. म्हणजे आम्हाला असं वाटायचं नाही की आम्ही एकटे आहोत, म्हणजे आमच्यावर बापू आहेत, म्हणजे बापू परिवार आहे, हे आम्हाला प्रत्येक भावना असायची. आणि त्या परिस्थितीत पण आम्ही आमचं शिक्षण घेऊन पुढे पुढे आयुष्य आमचं व्यवस्थितरित्या चालवलं. आणि परत 2011चीच घटना अशी, म्हणजे अशी घटना घडली का त्यावेळी चरखे बापूंचे जे आपण चालवायचो चरखे, ते नेमके आमच्या घरी होते रिपेरिंगला आणि आणले होते. आणि त्याच सकाळी वडिलांना थोडंसं स्मृतिभ्रंश कसा होतो तसा झाला, म्हणजे त्यांना थोडा स्ट्रोकचा प्रॉब्लेम व्हायचा होता, म्हणजे आम्हाला त्याची कल्पना पण नव्हती. आणि सकाळी त्यांना जाणवलं, त्यांच्या बोलण्यातून अस्पष्ट बोलत होते, उत्तर कायचे काय देत होते, पण हे असं असतं हे आम्हाला माहिती नाही. आणि त्यावेळी आमच्या केंद्रातले कार्यकर्ते बापू भक्त आमच्याच माझ्या वयाचे वैभव सिंह नाटेकर आणि दुसरे नितीन सिंह राणे आणि आमच्या घरी आलेत आणि आम्ही असेच चरखा रिपेअर करायला बसूया म्हटलं. ह्यांचं थोडंसं म्हणजे तब्येत बरी नाही मला वाटतं. आणि आम्ही एक चरखा इथे ठेवला आणि एक चरखा समोर असा ठेवला आणि हे असेच बसले होते बाजूला आमचे वडील आमचे. आणि अचानक त्यांना ओढून दिलं मोठं आणि मानस टाकली पूर्ण. आणि त्यांना काही समजत नव्हतं आपल्याला काय होतं आणि आम्हाला समजत नव्हतं ह्यांना काय होत आहे ते. नंतर आम्ही त्यांना त्या शुद्धीत ते बेशुद्ध अवस्थेत होते, म्हणजे त्यांना काही समजत नव्हतं आपल्या बाबतीत काय होत आहे ते, आणि आम्हाला समजत नाही. आम्ही त्याच परिस्थितीत त्यांना ॲम्ब्युलन्स आणली आणि लगेच गोव्याला घेऊन गेलो महापशाला वृंदावन हॉस्पिटलमध्ये. तिथे गेल्यावर आम्हाला समजलं का ह्यांना स्ट्रोक आलाय, मेंदूचा ब्रेन हॅमरेज. आणि त्यांची अशी परिस्थिती काय त्यांना काही समजत नव्हतं आपण काय करतोय, आपली मुलं कोण आहेत काय, एवढं म्हणजे तो स्ट्रोक जो काय असतो तो आम्ही त्यावेळी अनुभव घेतला व्यवस्थित. आणि त्या परिस्थितीत असं मला वाटतं त्यावेळी हे दोन बापू भक्त, असं काही नव्हतं, मी जुने म्हणजे पडलेले माडीवर पडलेले चरखे काढून आम्ही रिपेअर करत होतो. त्यावेळी माझ्यासोबत ते दोन बापू भक्त बापूंनीच त्यावेळी आमच्यासाठी पाठवले होते, मला पूर्णपणे वाटतं. आणि आम्ही त्यावेळी त्यांना हॉस्पिटलाइज केलं, त्यांच्यावर 15 दिवस उपचार चालले आणि ते व्यवस्थित आज प्रत्येकपर्यंत व्यवस्थित आहेत. म्हणजे ही आमच्यावर कुटुंबावर केलेली बापूंनी मोठी हे आहे. हा माझा अनुभव आहे श्रीराम अंबटने.